ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये महर्षी नारद आणि सनकादिक यांची भेट झाली। त्यानंतर हरिद्वार इथे श्रीमद भागवत सप्ताहास प्रारंभ झाला। भक्ती आणि तिचे दोन पुत्र ज्ञान वैराग्य यांना तारुण्य प्राप्त झाले आणि ते भागवत सप्ताहास हरिद्वार या ठिकाणी उपस्थित झाले। आता हरिद्वार या ठिकाणी अनेक साधू संत ऋषी मुनी हे उपस्थित होते। त्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर नारद म्हणतात, ततः सभा संस्थितानां च देहगेहात्मविस्मृतिः दृष्ट्वा च तन्मयावस्थां नारदो वाक्यमब्रवीत। तिथे त्या साधू संतांची उपस्थिती पाहिल्यानंतर तिथे जे श्रोते होते ते त्या भागवत कथेच्या निमित्ताने, कथा होणार आहे, सप्ताह होणार आहे, तर ते उत्सुक झाले की त्यांना आपलं घर दार जे काही आपल्या जवळचं असेल आप्त वगैरे यांची सुद्धा शुद्धी राहिली नाही। त्यांचं अंतःकरण इतकं हरिमय झालं, त्यांची ती तन्मय अवस्था पाहिली आणि त्यांना कशाचीही जाणीव राहिली नाही, कसलाही मोह त्यांना नाही। इतकी उत्सुकता त्या भागवत सप्ताहाची त्यांना लागून गेली होती। अलौकिकवयं महिमा मुनीश्वरः सप्ताह जनोन्यद विलोकितो मया मूढा ये पशुपक्षिणोत्र सर्वेपि निष्पापतमा भवन्ति। नारद सांगतायत, मुनिवर्य, मी आताच या सप्ताहाच्या श्रवणाचा अलौकिक महिमा पाहत आहे। अजून तर सुरुवातही झाली नाही। या सप्ताहाला कोण कोण आलंय? येथे आलेल्यामध्ये अनेक मूर्ख आहेत, काही धूर्त आहेत, काही पापी आहेत, पशु पक्षी हे सुद्धा इथे ही कथा ऐकायला आलेले आहेत। पाहना, नुसतं सप्ताह होणार आहे ही वार्ता कळताच हे सर्व जीव इथे उपस्थित झाले आणि इथे येताच हे सर्व पापमुक्त झाले आहे। हा या भागवत सप्ताहाचा महिमा। की अहंकारी असतील, मूढ असतील, पापी असतील, पशु पक्षी कोणत्याही योनीचे असे का ना, हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि इथे उपस्थित झाल्याबरोबर ते पापमुक्त झाले आहे। आता नारदांनी सनकादिकांना विचारलं, ज्यांना हा महिमा माहिती होता म्हणून मी आले, पण आणखी कोण कोण पापमुक्त होतात ते सांगा। कोणत्या कोणत्या प्रकारचे पापी केलेले मनुष्य इथे मुक्त होत आहेत? तेव्हा सनकादिकांनी उत्तर दिलं, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते। जे लोक सदा सर्व काळ पाप कर्म करतात, दुराचारी आहेत, पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवाः असं ज्यांचं वर्णन केलं जातं, असे ते सर्व अत्यंत वाईट मार्गाने जे वागतात, जे भयंकर क्रोधी आहेत, कपटी आहेत, कामी आहेत, विषय लोलूप आहेत, ते सर्व या सप्ताहाच्या श्रवण मात्रे पवित्र होतात। इतकं या सप्ताहामध्ये महत्त्व आहे, याच्या पुढे पापच टिकू शकत नाही।
जगात असे कोणतेही पाप नाही की जे भागवतापुढे टिकू शकेल. आता याचं तुला उदाहरणच हवं असेल, कारण कुठेतरी एक नमुन्यादाखल उदाहरण असावं लागतं. त्याच्याशिवाय तर मनुष्य, इतर माणसं त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तर आता मी तुला एक प्राचीन काळची कथा सांगतो, ती तू चित्त देऊ नये. पूर्वी तुंगभद्रा नावाच्या नदीकाठी एक सुसंस्कृत अशी लोकवस्ती होती. तिथे एक सुसंस्कृत हा एक गाव होता, आणि त्या गावात एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सज्जन, विद्वान, वेदवक्ता, उत्तम याज्ञिक आणि विशेष म्हणजे स्मार्त ब्राह्मण होता. स्मार्त ब्राह्मण अत्यंत सोळं ओळं नियम याच्यामध्ये फार कटाक्षाने त्याचं पालन करतात. अत्यंत शुचिरभूत असा हा ब्राह्मण होता. विशेष म्हणजे तो धनिक होता. ब्राह्मण होता पण दरिद्री नव्हता. 2 पैसे जोडून होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. ती सुद्धा कुलीन कुटुंबातली होती. परंतु तिच्या स्वभावात आणि या आत्मदेवाच्या स्वभावात फरक होता. ती बडबडी होती, गर्विष्ठ होती, कंजूस होती, भांडखोर होती, संशयी स्वभावाची होती. असे जे गुण नको आहेत ब्राह्मणाच्या ठिकाणी, ते गुण तिच्यामध्ये मात्र होते. हे कुटुंब अत्यंत सुखी, दिसायला सुखी होतं. सर्व काही व्यवस्थित होतं, घरात धनधान्य. पण या कुटुंबाला एक मात्र सुखाचा अभाव होता, आणि तो म्हणजे त्यांना संतान सुख नव्हतं. याचा अर्थ त्यांना पुत्र संतती नव्हती. त्यामुळे ते दुःखी असायचे की आपल्यानंतर आपले जे काही क्रियाकर्म करणारा जो आपल्याला पुत्र हवा, कुळाचा हा जो कुळधर्म कुळाचार पुढे चालवणारा कोणीतरी हवा, पण संतान नसल्यामुळे ते दुःखी होते. त्यांनी संतान प्राप्तीसाठी अनेक उपाय केले, अनेक प्रयत्न केले, औषधोपचार केले, देवधर्म केले, उपास तपास केले. कोणी जो सांगितलं व्रतवैकल्य असेल हे केलं, दानधर्म केला, सारं या ब्राह्मण कुटुंबाने केलं, परंतु काही उपयोग झाला नाही. ब्राह्मणाला ते दुःख सहत होतं. उपयोग वैतागला, आणि एक दिवशी तो आत्मदेव ब्राह्मण घर सोडून वनात निघून गेला. एका नदीकाठी त्याची एका महात्म्याची भेट झाली. आत्मदेव ब्राह्मणाने आपली सारी व्यथा कथा त्या महात्म्याला कथन केली, जेणेकरून आपल्याला पुत्रप्राप्ती होईल या आशेने तो त्या महात्म्याकडे पाहत होता. त्याने विनंती केली की महाराज, मला पुत्रप्राप्ती होईल अशी काहीतरी योजना करा. महात्मा हा अंतर्ज्ञानी होता, तत्वज्ञ होता, विचारवंत होता. त्याने आपल्या अंतःकरणात पाहिलं तेव्हा त्याला असं आढळून आलं की ब्राह्मणाच्या नशिबात 7 जन्मपर्यंत संतान सुख नाहीये. अनेक दिव्य पुरुष असतात, त्यांच्यापुढे एकच काळ असतो, वर्तमानच काळ असतो. त्यांच्यापुढे भूत भविष्य वगैरे असं नाही. त्यांच्यापुढे सर्व डोळ्या देखत असतात. कर तरी आवळे तैसा हरी. तळ हातावर ठेवलेला आवळा जसा सर्व बाजूनी दिसतो, तसं त्यांना या आत्मदेवाचा सर्व भविष्य, इतिहास, वर्तमान काळ हे सर्व त्यांच्या दृष्टीला दिसत होतं. महात्मा ब्राह्मणाला म्हणाला, ब्राह्मणा, मुंज ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती विवेकम तु समासद्य त्यज संसार वासना. हे ब्राह्मणा, तू हा अज्ञानजन्य संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. या ठिकाणी संतानाविषयी जो मोह निर्माण झाला आहे
तो अज्ञानातून आहे. कर्माची गती मोठी बलवान असते. विवेकाने वाग. या असा संसाराविषयी वासना ठेवू नकोस, सोडून दे. विप्र शृणु विप्र मया त्यज्य प्रारब्धं तु विलोकितं सप्तजन्मावधी तव पुत्रो नैवं च नैवं च. शृणु विप्र मया त्यज्य प्रारब्धं तु विलोकितं. हे ब्राह्मणा, मी अंतर्ज्ञानात पाहिलं, तुझं प्रारब्ध तपासून पाहिलं. मला असं आढळून आलं, दिसून आलं की तुला अजून पुढील 7 जन्म तरी तुझ्या नशिबात संतान योग दिसत नाही. म्हणून तू ही व्यर्थ आशा करू नकोस. हट्ट सोडून दे. हा अज्ञानजन्य तू हट्ट धरलेला आहेस संतान सुखाचा, तो सोडून दे. परंतु आत्मदेव हे ऐकायला तयार नाही. तो आपला हट्टच सोडत नव्हता. तो म्हणला, महात्मन काहीही करा, तुमचं तप पणाला लावा, तुमच्या पुण्याईचा प्रभाव पाडा, पण मला संतती होईल असं काहीतरी करा. तुम्ही महात्म्य आहे. मोरे मन प्रभू अस विश्वासा, राम ते अधिक राम कर दासा. राम सिंधू घन सज्जन धीरा, चंदन तरुहरी संत समीरा. परमेश्वरापेक्षा परमेश्वराचे जे भक्त आहेत, दास आहेत, संत आहेत, त्यांचा प्रभाव एवढा असतो तर ते अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवतात. तुम्ही तुमची पुण्याई वापरा. त्यावेळेस आपण पाहतो, एखाद्याजवळ पैसे नसेल तर तो जवळचा मनुष्य त्याच्या खिशातले पैसे खर्च करतो आणि त्याला ती वस्तू प्राप्त करून देतो. तसं तुम्ही तुमचं पुण्य खर्च करा. काही केल्या आत्मदेव ऐकत नाही. महात्मा आहे शेवटी. तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग हे कृपा करणारे असतात. महात्म्यालाही दया आली की जाऊ द्या, हा मागतोच आहे. तर महात्म्याने आपली पुण्याईपणाला लावली आणि त्याला एक फळ दिलं. तस्याग्रहं समालोक्य फलमेकं सदत्तवान, इदं बक्षीय पत्न्या त्वं तथा पुत्रो भविष्यति. हे फळ घे आत्मदेवा, हे फळ घे, तुझ्या पत्नीला दे आणि त्या योगी तुला सुस्वभावाचा असा पुत्र होईल. परंतु एक लक्षात घे, तपे विन दैवत, दिधल्या विन प्रात आणि तुझे विन हित कोण सांगे. जिथे आपुलकी असेल ना, तिथे काही गोष्टी सांगाव्या लागतात. मला तुझ्याविषयी दया निर्माण झाली, हे फळ घे, तुझ्या पत्नीला दे, पण 1 वर्षभर तिने व्रतस्थ राहिलं पाहिजे. अनृत बोलू नये, म्हणजे खोटं बोलू नये. त्यानंतर पवित्र आचरण करावं, दानधर्म करावा, एक भुक्त अन्न सेवन करावं आणि तेही एकान्न खावं. कारण त्याच्याने मनुष्याची एक आत्मशक्ती जागृत होऊन ती बलवान होत असते आणि त्याचा प्रभाव आपल्या प्रारब्धावर, आपल्या कर्मावर पडत असतो. म्हणून पहा, तू हे सर्व नियम पहा. महात्म्याने फळ दिलं, महात्मा निघून गेला. आत्मदेवही मोठ्या आनंदाने घरी परत आला. तो घरी परत आल्यानंतर त्याच्या पत्नीलाही आनंद झाला. तिचं नाव होतं धुंदुली. त्याने सर्व महात्म्याची भेट झाली, काय नियमाटी सांगितल्या हेही समजावून सांगितलं आणि तू हे सर्व नियम पाळ असं आपल्या पत्नीला सांगितलं. आपल्याला संतान प्राप्त होईल, सुस्वभावाचा पुत्र प्राप्त होईल असं महात्म्याने वरदान दिलंय. परंतु म्हणतात ना, दैव देते आणि कर्म नेते. ती मुळातच लबाड होती. त्याची पत्नी मुळात लबाड होती, खोटं बोलणारी होती, चहाड्या चुगल्या करणारी होती, संशयी स्वभावाची होती. तिचा कशावरही विश्वास बसत नसे. पटकन 2च जीव असल्यामुळे पटपट जे काही घरातलं आवरून घ्यायचं, पोट्यावर बसायचं आणि 4 आजूबाजूच्या आया वाया बोलवायच्या आणि खुशाल गप्पा मारत बसायचं.
असा हा तिचा नियम झालेला होता. आणि नेमकं तसं झालं. दैवाने संतान प्राप्तीचा मार्गही त्यांना दिला, फळही दिलं. पण तिच्या मनात विकल्प आला. संशयात्मा विनश्यती असं भगवान गीतेत सांगताय. ती कशी होती? तरुणी कुटिला तस्य सख्याग्रे च रुरोदः अहो चिंता ममोत्पन्ना फलम चाहम न भक्षये. दुपारी बाहेर जमल्या. अगं बाई, काय सांगू तुम्हाला, हे आमचे गेले. कोण एक बुवा भेटला, त्याने फळ दिलं, नियम घालून दिले आणि म्हणाला की तुम्हाला पुत्र होईल. बाई, मला तर भीती वाटते. कारण मग ती काल्पनिक असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर तिने उभं केलं. खरं सांगू का, मी तरुणी आहे, परंतु पुत्र होण्याचं जे वय आहे ते आता जवळजवळ निघून गेल्यासारखं आहे. तरुण आहे ही गोष्ट खरी, परंतु विवाह झाल्यानंतर 1-2 वर्षात पुत्र होतो तो गोष्ट वेगळी. निसर्ग धर्माप्रमाणे पुढे त्रास होतो. आता मला तर बरेच वर्ष झाले पुत्र नाही, त्यामुळे मला फार त्रास होईल. काय सांगू बाई, माझ्या समजा मी गर्भवती राहिली, माझं पोट मोठं होईल, तो आकार मला सहन होणार नाही, मला चालता येणार नाही, पाणी भरता येणार नाही. आणि समजा हे सर्व काल्पनिक मनाने चित्र उभं करते. गावात आपल्या दरोडा पडला, दरोडेखोरांनी आमच्याच घरावर दरोडा टाकला आणि मी पळत सुटले तर माझं एवढं मोठं पोट, 9 महिने भरत आले असले पाहिजेत, माझं एवढं मोठं पोट, आणि मी पडले तर, खड्ड्यात पडले तर, काही झालं तर मी जगेल का वाचेल? पुन्हा त्यानंतर प्रसूती वेदना, ह्या मला सहन होणार नाही. तर माझं असं म्हणणं आहे, मला काही हे नको आहे, हे लचांडच नको आहे. यांना काय होतं बोलायला, असं म्हणून तिने त्या ज्या काही तिच्या सख्या, अर्थात तिच्या सख्या म्हणजे तिच्यासारख्याच असतील, तर काय करायचं, माझी इच्छा आहे फळ खावं आणि हा एवढाच कडा व्याप वाढून घ्यावा. पुत्र झाला किंवा संतान झालं, त्याला सांभाळा, त्याला वाढवा, त्याचं दूध रे, त्याचं पाणी दे, औषध रे, हे काही माझ्याकडून होणार नाही. अशा हलक्याजवळ बसलं तर मनुष्याचे विचारही हलकेच होतात. हलक्याजवळ बसला की मनुष्य त्याच वातावरणाने आणि त्याच परिस्थितीने विचार करायला लागतो. आणि हे सर्व काल्पनिक चित्र उभं केल्यानंतर ती चिंता करू लागली. मी फळभक्षण करणार नाही म्हणजे हा होणारा त्रास होणार नाही. माझं तर 100% मत झालंय की हे फळ खाऊ नये. बाकीच्या नाही खायचं तर नको खाऊ, असा सरळ सल्ला दिला. आणि ज्याला त्याला ती हेच सांगते, फक्त आत्मदेवाला मात्र सांगत नाही. तर तो तिचा पती आहे, तो रागेल, त्याला सोडून सगळ्यांना हे सांगते. एक दिवस तिची बहीण तिच्या घरी आली. या धुंदुलीने म्हणजे आत्मदेवाच्या पत्नीने तिला हे सर्व सांगितले. बाई, तू माझी बहीण आहेस, पाठीची बहीण आहे, आणि बहिणीला बहिणीचं दुःख सांगावं, हे असं जर मला झालं तर मग मी काय करणार? आता धुंदुली अशी तर तिची बहीण काय सात्विक राहणार आहे? तीही लबाड, तीही धूर्त. पण धूर्त माणसाला शकल म्हणजे शक्कल चांगल्या येतात, त्याच्या डोक्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना येतात आणि काही संकट असेल तर त्याच्यावरती सोल्युशनही पटकन काढून देतात. तिने काय सोल्युशन दिलं असेल, काय उपाय सांगितला असेल, काय मार्ग काढला असेल? धुंदुली, तू चिंता करू नको, तुला मूल नको आहे ना? म्हणे नाही. असं तर मी सध्या गर्भवती, माझ्या घरात पुष्कळ पोरवाडा आहे, 1.5 वर्षानंतर मला मुलं होतच राहतात. आता मला जे मूल होईल ते मूल झाल्याबरोबर मी तुझ्या घरी पाठवून देईन. मग तू काय करतो पर्यंत? तर खोटं खोटं आपल्या पोटाचा आकार वाढव. तुला ज्या पद्धतीने वाढवता येईल त्या पद्धतीने तू वाढव आणि आपण गर्भार आहोत असं जगाला आणि तुझ्या पतीलाही भासव. सोंग घे, सोंग कशाचंही घेता येतं. आणि मी तुला ते
मला झालेलं मूल ताबडतोब तुझ्याकडे पाठवू. माझ्या नवऱ्याला काही पैसे दिले, त्यालाही आपण या कटामध्ये सामील करून घेऊ. मग तर काही अडचण नाही ना. तेव्हा धुंदुले, पण हे फळ, या फळाचं काय करू? तेव्हा तिची बहीण म्हणते, अगं असं कर, हे फळ आहे ना, तुमच्या घरी गाय आहे, त्या गायला दे टाकून. मग तर झालं ना, म्हणजे जे व्हायचं ते होईल पुढे. परंतु तुला हे फळ खायचं नसेल तर गायला काय. असं सगळं ठरलं. आणि एक दिवशी या धुंदलीची बहीण प्रसूत झाली. इकडे हिचं सोंगढोंग व्यवस्थित चालू होतं. सगळ्यांना असं भासत होतं की धुंदली गर्भार आहे. बहीण प्रसूत झाल्याबरोबर अंधाऱ्या रात्री तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, धुंदलीची बहीण प्रसूत झाल्यावर तिच्या बहिणीने तिच्या नवऱ्याला सांगितलं की जा, हे मूल घेऊन माझ्या बहिणीकडे रवाना करून द्या. आणि त्याप्रमाणे तो एका अंधाऱ्या रात्री आला आणि ते मूल तिला त्याने दिलं. ते मूल पोहोचवलं. धुंदुलीने नाटक चांगलं केलेलं होतं. तिनेही वार्ता पसरवली की मला मूल झालं आहे. ते सगळे चिरकुटे बांधलेले फेकून दिले आणि पुत्र झाला असं जाहीर झालं. आत्मदेवाला अत्यंत आनंद झाला की महात्म्याचा आशीर्वाद खराच ठरला. त्याने मोठा उत्सव, पुत्रप्राप्तीचा तिथे उत्सव साजरा केला. पण धुंदुलीच्या बहिणीने मात्र अशी अवाई उठवली की मला पुत्र झाला परंतु तो मेला. त्यामुळे सगळं कसं व्यवस्थित झाकापाकी झालेली होती. आता धुंदुलीच्या घरी ही बाळ आलं. पण धुंदुलीला दूध कुठून येणार? दूधच नाही. काय करायचं? जिले नाही फुटे पान्हा, तिले गाय म्हणून. जिले नाही फुटे पान्हा, तिले माय म्हणून. वळखला नाही कान्हा, तिले गाय म्हणून. गाय आपल्या वासराला कळपामध्ये पटकन ओळखून घेते. कारण तू माझी गाऊली देवा, तू माझी माऊली. ती गाय ओळखून घेते. शेकडो मेंढ्या असतात. त्या मेंढ्याही आपल्या पिलाला ओळखून घेतात आणि पिलूही तेवढ्या सगळ्या मेंढ्यांमध्ये आपलीच आई ओळखतात. हा आपण घेतलेला कदाचित अनुभव असेल. धुंदुलीला दूध नाही. मग तिने पतीला सांगितलं, हे पहा, माझ्या बहिणीला मुलगा झाला होता परंतु तो वारला. असं करा की माझ्या बहिणीच्या अंगाला तर अंगावर दूध येतं, तर आपण माझ्या बहिणीला बोलून घेऊ. तिला आता मूल नाही, आता या मुलाला ती पाहिजे, त्यामुळे मुलाची हेळसांड होणार नाही. आणि हा कावा काही त्या आत्मदेवाला माहिती नाही. ठीक आहे. आणि तिच्या बहिणीला त्याप्रमाणे बोलवण्यात आलं. बहीण आली, बाळाला दूध पाजू लागली. आणि इकडे अजून एक आश्चर्य घडलं. ते म्हणजे धुंदुलीने जे फळ गाईला खाऊ घातलं होतं, महात्म्याने दिलेलं, त्या फळाच्या प्रभावाने आणि त्या महात्म्याच्या पुण्याईने, कारण आत्मदेव बोलला होता, महाराज तुमची पुण्याई पणाला लावा, पण मला काही करून पुत्र झाला पाहिजे असं करा. महात्म्याच्या पुण्याईने त्या गाईला एक मनुष्याकृती बाळक झालं. त्या बालकाचा देह हा मनुष्यासारखा होता, फक्त कान मात्र गाईसारखे होते, गाईच्या वासरासारखे होते. आता इकडे गाईलाही पुत्र झाला, आपल्यालाही पुत्र झाला. आत्मदेवाला किती आनंद झाला असेल. दोघी दोघी हातामध्ये लाडू असा हा सर्व प्रकार तिथे घडला. त्याने दोघांवरही ब्राह्मणाचे संस्कार जे करायचे असतात, मूल जन्माला आल्यावर ते सर्व केलं. आणि आपल्या मुलाचं नाव आईच्या नावावर
सादृश्यता राहील म्हणून त्याने धुंदुकारी ठेवलं आणि या गायीपासून जो पुत्र झाला होता, कान गायीच्या वासरासारखे असल्यामुळे त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. काळ निघून गेला. कियत्कालेन तौ जातौ तरुणौ तनयाउभौ गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. शेवटी लहानपणी सगळेच चांगले असतात, पण जसं समजायला लागतं, तारुण्यावस्था येते, म्हणून तेव्हा त्या जीवाची उधळण, गुणांची उधळण होते. मग चांगला का वाईट हे त्याच्या वर्तणुकीवर ठरतं. इकडे गोकर्णही मोठा होऊ लागला, तोही तरुण वयात आला आणि धुंदुकारी सुद्धा तरुण झाला. परंतु गोकर्ण महापंडित झाला, ज्ञानी झाला आणि धुंदुकारी महाखल, अतिशय दुष्ट. खल या शब्दाचा अर्थ किंवा या अक्षराचा अर्थ असा आहे, ख आणि ल. तर वी ख म्हणजे विष, त्याच्यातलं शेवटचं अक्षर आहे वी ख. ख हे दुसरं अक्षर शेवटचं आहे. आणि दुसरा एक शब्द आहे व्याल. व्याल म्हणजे सर्प. व्याल दुसरं अक्षर ल आहे. आता दोघी विषारीच, बाणही आणि तो सर्पही. मग व्याल म्हटला, विख मधला ख घेतला आणि व्याल मधला ल घेतला आणि दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांचं एकत्र रसायन जे झालं आहे तो म्हणजे दुष्ट मनुष्य. म्हणून खल हा शब्द तिथून आला आहे. दोघी बालक वयात आले. आता धुंदुकारी, आता तिची बहीणही ब्राह्मणच होती, त्यामुळे तोही ब्राह्मणच. परंतु हा मात्र ब्राह्मण धर्माप्रमाणे वागत नव्हता. आचारहीन, विचारहीन असं जीवन तो जगत होता. अत्यंत दुराचारी, व्यसनी, चोरीमारी करणे, खून खराबी करणे हे त्याचे धंदे झालेले होते. पैसा घरी भरपूर होता, चैन करायची, वाईट स्त्रियांच्या नादी लागला आणि त्याने आपल्या पित्याची धनदौलत सर्व उधळून लावली आत्मदेवाने. हे सगळं पाहून तो अत्यंत दुःखी झाला. अरे अरे भगवंता, मी कोणता पुत्र मागितला होता आणि काय झालं? मनुष्य, कोणताही मनुष्य असो, कितीही दुष्ट असो, पण ईश्वराजवळ मात्र मागणी करताना तो असं म्हणत नाही की मला दुष्टपुत्र व्हावा, मला सुपुत्रच व्हावा, माझा पुत्र चांगलाच असावा. तो आयुष्यभर मनुष्य चोऱ्या करत असेल, लबाड्या करत असेल, पण देवाजवळ मागताना असं म्हणणार नाही की माझा पोरगा चोरी करणारा असावा, लबाडी करणारा असावा. हे भगवंता, मी केलं तर होऊ दे, जाऊ दे, परंतु मला मात्र चांगला पुत्र दे. वरमेको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपि एकश्चंद्र तमोहंती नच तारा गणापिच. सुभाषित आहे तसं. आकाशात एकच चंद्र सर्व आकाश न उजळून लावतो, बाकी त्याच्यात चांदण्या असतात, त्या काही आकाश उजळत नाही, पिठूर चांदणं पडत नाही. एकच चंद्र तिथे पाहिजे आहे. तसं मला एकच पुत्र दे भगवंता, पण वरमेको गुणी पुत्र, अत्यंत गुणवान पुत्र असावा. परंतु झालं उलट. अत्यंत दुष्ट असा हा पुत्र आत्मदेवाच्या नशिबी पडला. आत्मदेवाने हट्ट धरलेला होता म्हणून त्या महात्म्याने दिलं. या अंतरंगात आपलं पाहिलं होतं, अंतर्ज्ञानात, आणि सांगितलंही होतं की आत्मदेवा, तुझ्या नशिबामध्ये 7 जन्मपर्यंत संतान सुख नाही. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे संतान वाईट निघणे. तुम्ही एक लक्षात ठेवा, नवस सायास करून देवाजवळ संतान मागू नका. आतापर्यंतचा अनुभव आहे, तुम्ही समाजात पाहतात, ज्यांनी नवस केले त्यांच्या पुत्रांनी काय दशा लावलेल्या आहेत. त्यांच्या बेवारस म्हणून दुसऱ्याच्या घरी
मृत्यू पावले आहेत. आणि शेवटी ढळाढळा रडणारे लोक आपण समाजात पाहतो, मीही पाहिलेले आहेत. परंतु त्या अंतिम टप्प्याला कोणीही काहीही करू शकत नाही. आणि ते पुत्र इतके निर्लज्ज असतात की त्यांना माहिती असूनही ते दुर्लक्ष करतात. माता पिता खूप खर्च करतात. मुलाला बाहेरच्या देशात नोकरी मिळाली तर कौतुकाने नातेवाईकांमध्ये मिरवतात, आमचा मुलगा इकडे, आमचा मुलगा तिकडे आहे. पण जेव्हा त्यांचा अंत्यसमय येतो तेव्हा मुलं तिकडून येत नाहीत, अंत्यविधीला सुद्धा येत नाहीत. गल्लीतले लोक ती अंत्यविधी करतात, शेजार पाजारचे, आणि ते सर्व व्हिडिओवर पाहतात, मोबाईलवर पाहतात आपल्या बापाची अंत्यविधी. हे सर्व ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी आपण पाहत असतो. सर्व ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी तर आपल्याला निश्चित हे पाहायला मिळतं. आणि तेव्हा गल्लीतले शेजार पाजारचे लोक नको असा पुत्र असा एक निष्कर्ष काढतात. अनेक लोक तर सांगतात की माझ्या अंत्यविधीला माझा मुलगा मुलगी यांना माझ्या देहाला स्पर्श सुद्धा करू देऊ नका, हेची फळ काय मम तपाला. हे फळ नाही. परंपरा होती इथली की मृत्यूच्या समयी मुलाच्या मांडीवर बापाचा प्राण जावा, शेवटी गंगाजल टाकावं आणि त्यांनी प्राण सोडावा, अशी परंपरा होती. आणि लोक तसं करताना मी अनेक लोक पाहिले आहेत. मी स्वतः माझा स्वतःचा अनुभव हे भागवत आहे, खोटं बोलत नाही. माझ्या पित्याचाही मृत्यूची वेळ आली. पहाटे 3 वाजेपासून आम्ही जागे झालो. 8:30ला त्यांचं मस्तक मी माझ्या मांडीवर ठेवलं आणि समजलं की आता हे जाणार. मांडीवर ठेवलं, गंगाजल टाकलं आणि रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम हे भजन म्हणत म्हणत त्यांचा माझ्या मांडीवर त्यांचं मस्तक असताना 8:30 पावणे 9च्या सकाळी त्यांचा प्राण त्यांनी सोडला. त्यामुळे मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की आपण आपलं पुत्र म्हणून जन्माला जे आपण आलेलो आहोत ते कर्तव्य निभावलेलं आहे. हे कर्तव्य निभावलेलं आहे, याच्यात एकही शब्द खोटा नाही, एकही शब्द खोटा नाही. काही चढवून बढवून सांगत नाही. मला स्वतःला ते वाटतं की आपल्याकडून हे पुण्यकर्म झालं. माझ्या आईला वयाच्या 90व्या वर्षी, तोपर्यंत ते कुठे काशी गयाला गेली नव्हती, मी स्वतः घेऊन गेलो. काशी विश्वनाथाचं दर्शन, गंगेचा घाट, गंगेची आरती, प्रयाग तीर्थावर स्नान, गयेचं विष्णुपदाचं दर्शन आणि त्या माऊलीने मला दिलेला जो आशीर्वाद होता, माझं मन तृप्त झालं. आता माझी काहीही इच्छा राहिली नाही. हे स्वतः मी अनुभवलेले नव्हे, हे कर्तव्य मी माझे केले. आत्मिक समाधान या जन्मामध्ये मी कधीही विसरू शकणार नाही. आताच्या पिढीने आपली ही जी जबाबदारी असेल, अंतिम समयाला असतो नसतो तो भाग वेगळा, परंतु अंतिम जीवनाच्या टप्प्यामध्ये तर नीट सांभाळ करा, एवढं तर आपण करू शकतो. आत्मदेव दुःखित होतोय. काय असा दुःख करीत आत्मदेव डोक्याला हात लावून बसलाय. गोकर्णाला, बाबा कशाला आता हे दुःख करता? हा सर्व नशिबाचा खेळ आहे, प्राक्तनाचा खेळ आहे, आपल्या या संचिताचा खेळ आहे. दुःख करू नका. मी तुमचा धर्मपुत्र आहे, तुम्ही माझे धर्मपिता आहात, म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतो. आता एक काम करा, सर्वस्वाचा त्याग करा. माया मोह
सर्व सोडा आणि ईश्वराकडे आपलं चित्त लावा. मन लागो यार फकीरी में, जो सुख मिलत है राम भजन में, जो सुख मिलत है राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में. मन लागो यार फकीरी में, मन लागो यार फकीरी में. सर्वस्वाचा त्याग करा, परमात्म्याला शरण जा. आत्मदेवाचा शेवट झाला. आत्मदेव घरतो निघून गेला. ईश्वरी साधना केली, विष्णुपदाला जाऊन पडतो. स्वतः पुण्यवान होता. फक्त हा संसाराचा मोह म्हणून पुत्राचा मोह त्याला झाला आणि हे दुःख भोगावं लागलं. परंतु त्याने जी काही केलेली साधना होती त्या साधनेचं फळ म्हणून तो संसारातून मुक्त झाला, विष्णुपदाला जाऊन पोचला. आत्मदेवाचा शेवट झाला. आता धुंदुकारीवर कोणी कंट्रोल करणारा राहिला नाही. बेफाम झाला, बेछूट झाला. तो आपली माता धुंदुली तिला मारठूक करू लागला. त्याच्याही त्रासाला ती कंटाळली. तिनेही कपाळाला हात लावला आणि एक दिवशी तिने कंटाळून विहिरीमध्ये उडी मारली आणि आपल्या अंत करून घेतला. धुंदुकारीने सर्व संपत्ती उधळून दिली. स्वच्छंदी स्त्रियांच्या नादी लागला. आता धन राहिलं नाही, परंतु सवयी मात्र वाईट सवयी सुटत नव्हत्या. तो मग पुढे चोऱ्या करू लागला, धनसंपत्ती लुटू लागला. एकदा एका ठिकाणी मोठी चोरी केली आणि ते धन घेऊन त्या स्त्रियांच्या घरी गेला. स्त्रियांनी त्याच्याजवळचं धन पाहिलं. त्यांना मोह झाला आणि त्यांनी विचार केला की हा एकटा जे याला मारून टाकूया आणि हे सर्व धन हडप करून घेऊ. त्यांनी तसंच केलं. धुंदुलीला ठार केलं, गावाबाहेर त्याचं प्रेत फेकून दिलं आणि त्याच्याजवळची सर्व संपत्ती घेतली. आता धुंदुकारी मेला. सद्गती थोडी होती त्याला सद्गती नव्हती. तो प्रेतात्मा झाला आणि वायुरूपाने या वातावरणामध्ये फिरू लागला. दरम्यानच्या काळामध्ये गोकर्णानेही घर सोडून दिलं. काय करेल या ठिकाणी राहून? त्याचं मन लागत नव्हतं. त्याने घरादाराचा त्याग केला. तो महात्म्याचा आशीर्वादित असा पुत्र होता. तीर्थयात्रा करू लागला. मध्ये त्याला वार्ता कळली की आपला बंधू धुंदुकारी धर्मबंधू होता, तो वारला. आता त्याचं क्रियाकर्म कोण करेल म्हणून गोकर्णाने गयेला गेला. तिथे त्याच्या नावाने श्राद्ध केलं. प्रयागला आला, काशीला आला. त्या ठिकाणी त्याने धुंदुकारीचं श्राद्ध केलं. परंतु धुंदुकारीला कुठलीही गती प्राप्त झाली नाही. आणि एक दिवस गोकर्णाला वाटलं चला आपण आपल्या घराकडे जाऊन पाहूया कसं आहे आपलं घर. आपण कितीही मोठे झालो, कुठेही मोठे मोठे बंगले बांधले तरी ज्या ठिकाणी आपलं बालपण गेलेलं असतं ते गाव आणि ती घर पाहावं असं केव्हा तरी मनाला वाटतं. अनेक लोक येत असतात आपली घरं पाहायला, आपली गल्ली पाहायला आणि जुन्या आठवणी, शालेय जीवनातल्या आठवणी, त्या बालमित्र असताना आपण जे खेळलो रमलो त्या आठवणी कधीही मनुष्य जीवनात विसरत नाही. गोकर्ण आला, चला घरी जाऊ. तो घरी आला. तिथे त्याने पाहिलं की सर्व जो परिसर होता घराचा बेवारस होऊन पडलेला होता. घर मोडकळीला आलेलं होतं. बाहेर जे काही कंपाऊंडसारखा भाग होता तिथे छाती एवढं गवत झालेलं होतं. काहीही तिथल्या एके वेळेस त्या घराभोवतीच्या त्या सुंदर रांगोळ्या, ते तुळशी वृंदावन, ती गोमाता हे आता काही राहिलेलं नव्हतं. गोकर्णाला भडभडून आलं की मी जे घर पाहिलं होतं, मी ज्या घरात राहिलो तसंही राहिलं नाही. त्याला घडी आठवण येऊ लागल्या. आता है याद मुझको गुजरा हुआ जमाना, वो झाडिया चमन की वो मेरा आसियाना. त्याला भडभडून येत होतं. जाऊ द्या, इतके वर्ष आपण इथे राहिलो. शेवटी प्रत्येक गोष्ट काळाच्या अधीन असते. आपण आज रात्री इथेच थांबू. गोकर्ण तिथेच थांबला. एक मोडकी जुनी पुराणी खाट त्याला दिसली.
त्या खाटीवर त्यांनी रात्र काढायचं ठरवलं. हाताची उशी केली, अंगाला काही नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये गोकर्ण रात्री राहिला. परंतु तो अंगणात झोपला असताना त्याला काही विपरीत दृश्य त्या रात्री दिसू लागली. असा एक आगीचा डोंब उसळत होता. हवेत तरंगताना त्याने पाहिला. त्या आगीचा लोट विविध आकाराचे त्या तेजाने आकार धारण करू लागला. कधी जनावरासारखा आकार दिसायचा, कधी रेड्यासारखा, कधी नुसतीच आग आहे असं दिसायचं. आणि शेवटी एक मनुष्याकृती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. गोकर्णाने त्यांनी चौकशी केली. कस्त्वाम उग्रतरो रात्रौ कुतो यातो दशामिमां किं वा प्रेत पिशाचो वा राक्षसो आसीत संशनः. ती आकृती पाहिली आणि कोण आहेस रे तू? असे भयानक रूप घेणारा कोण आहेस? आणि ही तुझी अशी दशा का झाली? तू प्रेत आहे का पिशाच आहे का राक्षस आहे? अशा प्रकारची विचारणा गोकर्णाने केली. परंतु त्या आकृतीला बोलता येत नव्हतं. त्याला वाचा नव्हती. तेव्हा गोकर्णाने त्याच्या हात जवळ जो कमंडलू होता त्या कमंडलातलं पाणी घेतलं. ते जल घेतलं. ते पवित्र तीर्थ होतं, अनेक नद्यांचं तीर्थ होतं. आपल्या उजव्या हातात घेतलं, अभिमंत्रित केलं आणि त्या जीवाच्या आकृतीवर फेकलं. आणि त्या सरशी ती आकृती मोठ्याने हंबरडा पडून रडू लागली. गोकर्ण म्हणतोय, त्रस्त समंधा, शांत राहा, रडू नकोस, रडू नकोस. कोण आहेस? तेव्हा ती मनुष्याकृती आपली व्यथा सांगायला सुरुवात करते. तो प्रेतात्मा आपली व्यथा सांगतोय. अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी रीती नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाचितं मया. हात जोडले. गोकर्णा, मी तुझा धर्मबंधू आहे. माझं नाव धुंदुकारी. तुम्हाला ओळखू नाही शकणार. मी धुंदुकारी आहे, तुझा बंधू आहे. पण काय करू, मी ब्राह्मण असूनही माझं ब्राह्मणत्व विसरलो, आपला धर्म विसरू नये. म्हणून भगवान गीतेत सांगताय की स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. मी श्रेष्ठ धर्म ब्राह्मणाचा सोडला आणि अत्यंत दुष्ट लोकांचा, पापी लोकांचा धर्म स्वीकारला. मी पापी बनलो, त्याचा हा सर्व परिणाम आहे. आणि मी केलेल्या पापामुळे मी ही दशा प्राप्त झालेलो आहे. श्रेष्ठ ब्राह्मणाचा जन्म मिळून सुद्धा अशी मी दशा करून घेतली आहे. माझं म्हणणं असं आहे, जे ब्राह्मण वर्णात जन्माला आलेले आहेत त्यांनी आपल्या ब्राह्मणत्वाची माती करून घेऊ नका, माती करून घेऊ नका. आपलं ब्राह्मणत्व विसरू नका. ब्राह्मणो मे मुखो मासी. तुम्ही मनुष्य नाही, भगवंताचा मुख आहे. तो होता राजहंस एक. तो स्वतःला बदक समजणारा राजहंस. त्यानेच त्याचे पाहिले जेव्हा त्या तळ्यामध्ये आपलं मुख, तेव्हा त्याला असा आढळून आला. तो होता राजहंस एक. तुम्ही राजहंस आहात. आपला धर्म मलिन करू नका. म्हणून तुलसीदासांनी सुद्धा रामायणामध्ये बंदऊ प्रथम महिषूर चरणा, बंदऊ प्रथम महिषूर चरणा, मोहजनित संशय सब हरणा, मोहजनित संशय सब हरणा,
बंदऊ प्रथम महिसूर चरणा. आम्ही आमच्या ब्रह्मणात्वाचा नाश करून घेऊ नका. तुमचा जो धर्म आहे, काळ येईल काळ जाईल, अशीच व्यवस्था कायम राहणार नाही. हा काळाचा महिमा आहे म्हणून व्यवस्था आली, परंतु आपलं सत्व टिकून ठेवा, आपली अस्मिता टिकून ठेवा. माणसाने सर्व हरवलं तरी चालेल, पण त्याची अस्मिता कधीही त्याने सोडू नये. तो होता राजहंस एक, मी राजहंस आहे, मी उष्ट खरकट खाणार नाही, मी मोत्याचाच चारा खाईल. एवढा दृढ भाव ठेवा. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर्मामाशुमोचय गोकर्ण वचनम श्रुत्वा तस्मै वाक्यमब्रवीत. तो प्रेतात्मा सांगतोय, मी गोकर्ण, आम्ही तुझा बंधू आहे, माझ्या कर्मामुळे मला ही दशा प्राप्त झाली आहे, सोडव रे मला या यातनेतून. नाही सहन होत ही यातना, ही यातना सहन होत नाही. मनुष्य जेव्हा समाजात असतो ना, तेव्हा त्याला फार जोर असतो. आपण जर साधा उदाहरण घेतलं, अनुभवालाही आला असेल, एखादा मनुष्य असेल, दुर्बल असेल, काय असो, त्याला तेव्हाच धुतकारून देतो. धुतकारून देऊ शकतो आपण, कारण आपल्या स्वतःमध्ये घमेंड आणि जोर असतो, जोश असतो. पण असं कधी होतं की एखादा मनुष्य जात येत असला आणि त्याच्याजवळ एक असं मातीचं मडकं आहे, ते लाल वस्त्रात बांधलेलं आहे, त्या एसटीच्या 2 सीटवर तो मनुष्य बसला आहे, आणि त्याने त्या जवळच्या जागेवर जी दुसरी जागा असते तिथे ते ठेवलं किंवा आपल्या हातात धरून बसला. आणि कोणी दुसरा आला चांगला धष्टपुष्ट, त्याने विचारलं, हे काय आहे? या माणसाने उत्तर दिलं, याच्यात आताच आमचे हे होते, ते वारले, त्यांची रक्षा आणि आस्ती घेऊन मी चाललोय आता तीर्थक्षेत्री. त्या जागेवर बसायला तयार होत नाही कोणी. आता वास्तविक जो कोणी गेला असेल तो तिथे दिसत नाही. तो किती शक्तिमान होता, किती काय होता, हेही कोणाला माहिती नसतं. पण नुसता एसटीत ठेवलेला तो कलश पाहिल्यानंतर सुद्धा लोक ती जागा खाली करून देतात. इतकी भीती आपल्याला वाटत असते. ही त्याची देहत्यागानंतरची एक शक्ती, त्यावेळेस त्या आत्म्याची शक्ती तयार झालेली असते, आणि त्या शक्तीपुढे मनुष्याची शक्ती चालत नाही, हे बहुतेकांना माहिती असतं. म्हणून त्या वातावरणातही नको म्हणून लोक ती जागा सोडून देतात. परंतु त्यावेळेस त्या प्रेतात्म्याने गोकर्णाला सांगितलं की बंधू, तू दयेचा सागर आहे, माझी तुला दया येऊ दे, मला सोडव, या योनीतून सोडव, काही कर, पण या प्रेतात्म्याच्या योनीतून सोडव. गोकर्ण म्हणाला, काय करणार, आचे दिन पाचे गए, किया न हरी से हेत, अब पछतावा क्या करे, चिड़िया चुग गई खेत. आता पश्चाताप करून काय फायदा? अरे बंधू, तू वारला मला माहिती झालं, मी गया श्राद्ध केलं, प्रयाग श्राद्ध केलं, काशीला जाऊन श्राद्ध केलं, सर्व केलं, परंतु तुला मुक्ती मिळाली नाही. आणि हे पाहून मला आश्चर्य वाटतं. त्या गैला गेल्यानंतर तो अक्षयवट असतो, तिथले ते तीर्थोपाध्याय म्हणतात, अब तुम्हारे पितर स्वर्ग चले गए आहे. शेवटी हात वरतो करतो आणि सांगतो, गया सो गया. पण सगळे जीव गया सो गया नसतात, तो कुछ आया भी असतात, कुछ वापस भी कोई ना कोई आया, असं दिसतं. आता तुझ्यासाठी मी काय उपाय करावा की जेणेकरून तुझी मुक्ती होईल, काही समजत नाही. त्याने रात्रभर विचार केला, प्रेतात्मा रडत रडत निघून गेला. सकाळी उठला गोकर्ण, गावातल्या विद्वान ब्राह्मणांना विचारलं की असं असं मी रात्री पाहिलं, काय करावं? एवढे श्राद्ध केले, एवढे केले, पण तू याला मुक्ती का नाही?
तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा रे गोकर्णा, आम्हालाही माहिती नाही, आम्हाला परंपरेने एवढं माहिती आहे, प्रयाग काशी आणि गयेला श्राद्ध झाले की तो जीव मुक्त होतो, एवढं आम्हाला परंपरेने आणि ग्रंथांतरी जे काही आम्ही वाचलेलं ऐकलेलं आहे ते फक्त आम्ही तुला सांगितलं. मग त्यानंतर गोकर्णा तपस्वी होता. या जगातला साक्षी असलेला एकच परमात्मा आहे जो आपले सर्व पापकर्म वगैरे सर्व पाहत असतो, तो म्हणजे भगवान सूर्यदेव. गोकर्णाने सूर्यदेवाची उपासना सुरू केली, तपोबल वापरलं. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः. सूर्याची गती थांबवली, तप होत होत. ओम सूर्याय नमः. नमस्तुभ्यं जगत्साक्षी कुरु मे मार्गदर्शनम. जपा कुसुम शंकाशं काश्यपेयं महादितिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. ओम सूर्याय नमः. तुभ्यं नमो जगत्साक्षिं कुरु मे मार्गदर्शनम. आणि ही एक उपासना आहे. जेव्हा जेव्हा आपण वैचारिक गोंधळात पडतो तेव्हा कुणीही ही सूर्योपासना करू शकतो. आणि मार्गदर्शन लोकांना विचारत फिरू नका, हा जगत्साक्षी नारायण आहे, यालाच विचारा, तो तुम्हाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. तुभ्यं नमो जगत्साक्षिं ब्रूहि मे मुक्तिहेतुकं. तच्छ्रुत्वा दूरतः सूर्य स्फुटम इत्यभ्यभाषेत. तो जगत्साक्षी नारायण, त्याला केलेली प्रार्थना आणि गोकर्णाची विनंती ही ऐकली. हे भगवान जगत्साक्षी नारायणा, आपल्यास नमस्कार असो. भगवान, कृपा करून माझा बंधू जो आहे, धर्मबंधू धुंदुकारी, याचा मुक्तीचा मार्ग दाखव. मी अनेकांना विचारलं, कोणालाही हे सांगता आलं नाही. त्या गोकर्णाची ती तळमळ पाहिल्यानंतर सूर्यनारायण प्रसन्न झाले. नुसतं शाब्दिक विनंती राहिली असती तर सूर्यनारायण प्रसन्न झाले नसते. आपल्या धर्मबंधूविषयी पुढते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. कळवळ्यासी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कळवळा असल्याशिवाय आपला उद्धार होत नाही. आणि एक कळवळा कोणाला येतो? साधू संतांना, महान तपस्वी लोकांना जगाचा कळवळा येतो. बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत. या आपल्या बंधूचा, धर्मबंधूचा कळवळा जगत नारायणाने ओळखला. गोकर्णाला जो कळवळा आलेला होता आणि मग त्यांनी खऱ्या अर्थाने मार्ग सांगितला. श्रीमद्भागवतान् मुक्ती सप्ताह वाचनं कुरु इति सूर्यवचः सर्वैर् धर्मरूपं तु विश्रुतम्. हे गोकर्णा, धुंदुकारीची मुक्ती हवी असेल तर श्रीमद भागवताचं पारायण कर. हेच एक मुक्तीचं साधन आहे, बाकी जगात कुठलंही साधन नाही. भगवान सूर्याची ती धर्ममय सूचना, तिथे जे काही सिद्ध पुरुष होते त्यांनाही ऐकू आली. आणि सर्वांनी गोकर्णाला सांगितलं की हा पहा, जगत नारायण सूर्यदेव याची ही धर्मसूचना आहे. गोकर्णा, तुम्ही भागवत सप्ताह करा. आणि त्याप्रमाणे सप्ताह करण्याचं ठरलं, निश्चित झालं. कथा मंडपामध्ये लोक येऊ लागले. तत्र संश्रवणार्थाय देशग्रामजनाययुः पंगु अंध वृद्ध मदा मंदाश्च तेपि पापक्षयाय वै. कथा श्रवण करण्यासाठी वार्ता पसरली. निरनिराळ्या प्रांतातून, खेडेगावातून
लोक गोकर्ण महात्मा आता ही कथा सांगणार आहे, त्यामुळे लोक अक्षरशः धावत आले. त्या लोकांमध्ये काही अंध होते, काही पंगू होते, आंधळे होते, वृद्ध होते, काही मतिमंद होते. ते सर्व आपल्या पापाची निष्कृती व्हावी म्हणून तेथे येऊन पोहोचले. सभास्थानी व्यासपीठावर गोकर्ण विराजमान झाले. गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला तिथे मुख्य असा यजमान बनवला, त्याला रक्षाबंधन केलं आणि त्या कथेसाठी त्यांची सुरुवात केली. सगळे लोक बसलेले ज्याचे त्याचे. आता हा प्रेतात्मा सुद्धा तिथे आला. आता प्रेतात्म्यासाठी काही बिछाई थोडी कोणी करून ठेवली असेल, तो वायुरूप होता. सप्रेतोपि तदाख्यातलायान स्थानं पश्यत् इतस्ततः सप्तग्रंथीयुतं तत्रा पश्यत् कीचकम् उच्छ्रितम्. तिथे एक बांबूचं झाड होतं आणि त्या बांबूच्या झाडामध्ये, बांबूचं झाड हे पोकळ असतं आतमधून, वेळूचं किंवा वेणूचं. या धुंदुकारीने पहिले आपल्याला कोण जागा देणार आहे? आपलं विचित्र रूप जर कोणाला दिसलं तर लोक इथून घाबरून पळून जातील. मग त्याने काय केलं? त्या बांबूच्या वृक्षाला, झाडाला एक कुठेतरी त्याला छिद्र दिसलं आणि तो वायुरूपाने त्या छिद्रामधून त्या बांबूच्या वृक्षामध्ये त्याने प्रवेश केला. त्या वृक्षाला 7 अशा गाठी होत्या. आता तो तिथे बसल्यामुळे तो सगळ्यात खालच्या अशा भागामध्ये जाऊन बसला. 7व्या गाठीत जी जमिनी लगत होती तिथे जाऊन बसला. वैष्णवं ब्राह्मणं मुख्यं श्रोतारं परिकल्पयसः प्रथमास्कंधत स्पष्टमाख्यानं धेनुजो करतो. एका मुख्य ब्राह्मणाला, वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवलं आणि प्रथम स्कंदापासून जन्माद्यस यतो अन्वयात इतरतस्यार्थेषु विज्ञस्वरा तेने ब्रह्मवृंदाच्या आदिकवये मुयन्ति सूरया तेजो वारी मृदाम यथा विनयो यत्र त्रिसर्गोऽस्मि धाम्ना स्वेन निरस्तकोकं सत्यं परं धीमहि. असा मंगलाचरणाचा पहिला श्लोकापासून सुरुवात झाली. प्रथम स्कंदापासून सुरुवात झाली आणि काय आश्चर्य, संध्याकाळ झाली. कथेची आरती. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. आरतीला सुरुवात झाली. काय आश्चर्य, आरती कायेन वाचा मनसे इंद्रियर्वा असं म्हणत असताना त्या वेळूचा, त्या बांबूच्या वृक्षाचा जो पहिला जो भाग होता, पहिली गाठ होती, त्याचा ताड 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 आवाज आला. ती गाठ तुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी आणि सर्व गाठी फुटू लागल्या. एवं सप्त दिनश्चैव सप्तग्रंथी विभेदनं कृत्वा सद्वादश स्कंध श्रवणात प्रेततां जयुः. 12 स्कंद पुरे झाले. 7व्या स्कंदाचा 7व्या ज्या ग्रंथी होत्या त्या तडातड तडातड तुटून खाली पडल्या. लोक हे आश्चर्य पाहत होते, पण त्यांना ते समजत नव्हतं. 7व्या दिवशी मात्र त्या 7 गाठी एक एक करून तुटल्या प्रत्येक दिवसाच्या प्रमाणे. आणि 7वी गाठ जेव्हा तुटली तेव्हा आश्चर्य काय पाहिलं. दिव्य रूप धरो जात तुलसीदाम मंडितः पीतवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितः. त्या 7 गाठीचा तो वेळ तार तार तुटला आणि शेवटच्या दिवशी त्या गाठीच्या आतून, त्या वेळूच्या झाडातून धुंदुकारीचा प्रेतात्मा, त्याचा तो जीव त्या ठिकाणी मुक्त झाला आणि एक दिव्य देहधारी प्रकाश रूप असा सुंदरसा एक पुरुष तिथे प्रकट झाला. धुंदुकारी मुक्त झाला, त्याला नवीन देह मिळाला. त्याचं रूप वर्णन केलेलं आहे. धुंदुकारीचं ते शरीर कसं होतं, तर भगवंताचं जसं घनश्यामळा असं मेघाप्रमाणे श्याम वर्णाचं
शांताकारं भुजगशयनं मेघवर्णं शुभांगम. श्यामवर्णाचं सुंदर ते शरीर, कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, गळ्यात तुळशीच्या माळा, मस्तकावर सुंदरसा मुकुट, मकर कुंडले तळपती श्रवणी. भगवंताच्या कानामध्ये मकराकृती कुंडले आहेत, तशी सुवर्ण कुंडल त्या धुंदुकारीच्या कानामध्ये शोभून दिसत होती. आणि चतुर्भुज रूप त्याला प्राप्त झालं. चतुर्भुज रूप होऊनही ठेले, हरिपाठात वर्णन आहे त्याचं. असा दिव्य देहधारी धुंदुकारी तिथे प्रकट झाला. त्याच्या नेत्रातून अश्रुधारा होऊ लागला. एवढं दिव्य रूप धुंदुकारी. आता त्याची जी अश्रू आहेत ती दुःखाचे नाही आहेत, आता त्याची कृतज्ञतेचे जे अश्रू आहेत. आपला उद्धार करता गोकर्णात कडकडून आलिंगन दिलं. बंधू, आता कसा उपकार फेडू, हा देह वाळून दूर सोडू. म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. नमाम भ्रातरं सद्यो गोकर्णम् इति चाब्रवीत्. त्वयाहं मोचितो बंधो कृपया प्रेत कश्मला. नमस्कार केला धुंदुकारीने, कृतज्ञता व्यक्त केली. बंधू, मी तुझा माझ्यावर केलेला तुझा उपकार मी कधी विसरू शकणार नाही. तू अत्यंत दयाळू अंतःकरणाने, तुम्ही कृपावंत, दया म्हणजे तुम्ही साधू संत कृपावंत, आणि माझ्यावर दया करून या प्रेतात्म्यापासून माझी मुक्ती केली. गोकर्ण सांगतात, हा माझा महिमा नाही, हा महिमा आहे धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. सप्ताहोऽपि तथा धन्यः कृष्णलोक फलप्रदा. हा भागवताचा महिमा आहे. त्याप्रमाणे ही भागवताची कथा जे श्रवण करतात पुण्यमय अशी ही कथा आहे. धुंदुकारी दिव्य देह प्राप्त होऊन तो विष्णुपदाला पोहोचला. याच्याने काय होतं? विद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि सप्ताह श्रवणे कृतः. मनुष्याच्या हृदयाच्या अज्ञानरूपी ग्रंथी तटातट तुटून जातात. सर्व संशयाचा नाश होतो आणि सर्व दुष्कर्माचाही मनुष्याचा नाश होतो. पवित्र तो देह माणी पुण्यवंत, जो वधे अच्युत सर्व काळ. तयाचे चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. असा पातकी मनुष्य सुद्धा भागवत श्रवणाने त्याचा उद्धार झाला. आणि एकेकाळी असलेला हा पापी धुंदुकारी, अशा पाप्याची आपण ही कथा ऐकली. त्यामुळे तो जो काही पुण्यवंत झाला, त्या पुण्यवंताच्या प्रभावाचा आपणही आपल्यावरही काहीतरी परिणाम होतो. म्हणूनच आपण या पापी असलेल्या धुंदुकाराची कथा ही श्रवण करतो आणि भागवतामध्ये त्याला स्थान आहे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे. धुंदुकारी आता मुसमधून जसं एखादं सोनं तावून सुलाखून निघावं तसं झालं. धुंदुकारीने तिथल्या लोकांना आपली सर्व कथा सांगितली की मी कसा होतो, काय होतो. आणि त्याच वेळेस एक दिव्य असं विमान आकाशातून उतरलं. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे चकचकीत ते विमान होतं. त्याच्यातून विष्णुदूत उतरले आणि गोकर्णाला मोठ्या आदराने सांगितले की महाराज चला आता विराजमान व्हा. ते विष्णूचे पार्षद होते. तेव्हा गोकर्णाने धुंदुकारी तिथे बसलेला पाहिला आणि त्यांनी फक्त धुंदुकारीलाच फक्त अलाउड केलेलं होतं, त्यालाच बसायची परवानगी दिली होती. गोकर्णाने सांगितलं, अरे पार्षदांनो, इथे तर भागवत कथा ऐकायला किती लोक आलेले आहेत, पण तुम्ही त्या सर्वांना सोडून दिलं आणि फक्त धुंदुकारीलाच घेतलं. त्यालाच का वैकुंठ लोकामध्ये घेऊन जाताय? तुम्ही भेदभाव करता. कथा श्रवण तर सगळ्यांनी केलं, मग हा भेदभाव कशासाठी? तेव्हा ते पार्षद म्हणाले
की मुनिवर्य तुम्ही सांगतात ती गोष्ट खरी आहे, परंतु भागवत श्रवणाच्या ज्या पद्धती होत्या या पद्धतीमध्ये भेद होता. धुंदुकारीने ज्या तन्मयतेने ही कथा ऐकली, कशी ऐकली? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा बाहेर यावा तो जसा तरफड तरफड करतो तसा हा परमात्म्यासाठी ज्याची तळमळ सुरू होती अशी तळमळ इतरांच्या ठिकाणी नव्हती. कार्यक्रम चाललाय म्हणून जाऊ, झालं तर झालं, पाप आपलं दूर, वेळ मिळाला म्हणून आलो, घरी बसून काय करणार म्हणून आलो, घरातली कटकट नको म्हणून इथे या. हे जे काही आपण पाहतो वातावरणामध्ये तसा कोणताही हेतू नाही या धुंदुकारींनी घेतला नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा. हा 7 दिवस निराहार राहिला, वायू भक्षण करून राहिला आणि त्या तळमळीने ही कथा वाचली. याला स्वतःला वाटायला आजी जन्म सुफळ झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, तो मजवावा, तो मजवावा. याचं याची जन्माची सफलता याला प्राप्त झाली. एकाग्र होऊन श्रवण, चिंतन, मनन, निधिध्यासन, मनामध्ये इतर कोणतेही भाव न ठेवता यांनी श्रवण केलं. कथा संपल्यानंतर तो कथेत जे विषय घेतलेले होते त्याचंच चिंतन करायचा, या बाकीच्या श्रोत्यांनी केलं नाही. कथा संपल्यानंतर ते घरी जाताना किंवा रस्त्यात येताना त्या कथेतून घरी जात होते तेव्हा हे काय गप्पा करत होते एकमेकांशी, कथेविषयी बोलत होते का? नाही, तिथली व्यवस्था, तिथलं खाणं, काय जे काय असेल ते त्याच्याच विषयी. परंतु धुंदुकारीसारखं याचं परमेश्वराचं चिंतन नव्हतं. जर या लोकांनी असंच केलं, धुंदुकारीने ज्या तळमळीने कथा ऐकली त्या तळमळीने ही कथा जर याही लोकांनी ऐकली तर यांचाही उद्धार होईल. नाम घेता वाया गेला, ऐसा कुणी ऐकी गेला. परमेश्वराचं नाम घेऊन कुणीही वाया कुणाचंही कल्याण होत नाही, होईल ते कल्याणच होतं. तळमळ पाहिजे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुम्ही पुन्हा एकदा भागवत कथा करा, या लोकांसाठी करा आणि त्या पार्षदांचं म्हणणं किंवा त्यांच्या सूचना तिथे बसलेल्या सर्व लोकांनी श्रवण केल्या, अंतर्मुख झाले. खरोखर आहे, आपण असं केलं नाही. पुन्हा गोकर्णाला त्यांनी वंदन केलं लोकांनी. तो पार्षद धुंदुकारीला घेतलं विमानात आणि सर्वांच्या देखत वैकुंठ लोकाला निघून आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेदना माझा आरती ज्ञान राजा. आणि असं जो करतो त्याची तुलना कोणाशीही होत नाही. तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर रे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. हे दिव्य देहधारी अशा परमात्म्या पदाला जाऊन पोचले. गोकर्णाने पुन्हा त्या लोकांसाठी सुद्धा पुन्हा सप्ताह केला आणि त्यानंतर सकळासी आहे येथे अधिकार कलियुगी उद्धार हरीची या नामे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर महादेव. गंगा माता की जय. ओम नमो नारायण. ओम नारायण.